महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे एकमेव त्रिमुखी ज्योतिर्लिंग आहे। येथे ब्रह्मा, विष्णू, महेश एकाच पिंडीत वास करतात। हे स्वयंभू असून मंदिरात पाण्याचे सतत अमृतकुंड वाहत असते। पुराणानुसार महादेवांनी गौतम ऋषी यांच्या तपस्येमुळे गंगा नदीला येथे अवतरण्यास सांगितले। हीच नदी पुढे गोदावरी म्हणून ओळखली जाऊ लागली। उषावर्त तीर्थ हे गोदावरीचे उगम कुंड मानले जाते। येथे स्नान केल्याने पापांचा नाश होतो। या ज्योतिर्लिंगावर हिरे आणि मौल्यवान रत्नांनी जडलेला सुवर्ण मुकुट चढवला जातो। हा मुकुट महाभारतकालीन असल्याचे मानले जाते। मंदिराच्या अगदी जवळ ब्रह्मगिरी पर्वत आहे। हा पर्वत महादेवाचे स्वरूप मानला जातो। भाविक येथे काल सर्पदोष, नारायण नागमली आणि त्रिपिंडी श्राद्ध यासारख्या धार्मिक विधींसाठी येतात। त्र्यंबकेश्वरचे दर्शन आणि येथे केलेले धार्मिक विधी पितरांना शांत व साधकाला पुण्य देतात। इतर मंदिराप्रमाणे येथे नंदी समोर नसून मंदिराच्या अंतराळात आहे। असे मानले जाते की नंदी कायम ध्यानस्थ आहे। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।